नमस्कार मंडळी, आज आपण भोगी विशेष मिक्स भाजीची रेसिपी बनवणार आहोत। त्यासाठी मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे भाज्या घेतल्या आहेत। तर सुरुवात करूया भाजी बनवायला। कढईमध्ये मी तेल गरम करण्यास ठेवले आहे। तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। टोमॅटो छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता तयार केलेले वाटण घालूया। या वाटणाची रेसिपी हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा, मी चॅनलवर अपलोड करेल। आता वाटण छान परतून झाल्यावर त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गोडा मसाला आणि कोल्हापुरी चटणी घालूया। हे सगळं मिक्स करून त्यामध्ये थोडं पाणी टाकून मसाला छानपैकी शिजवून घेऊया। आता यामध्ये सर्व भाज्या घालून 2-3 मिनिटे परतूया आणि त्यानंतर पांढरे तीळ आणि बारीक चिरलेली वांगी घालूया। हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा 2-3 मिनिटे परतून घेऊया आणि ह्यामध्ये चाकवाची बारीक चिरलेली भाजी घालूया। सर्व मिश्रण एकत्रित करून परतून घेतल्यानंतर यामध्ये आता मीठ टाकूया आणि नंतर थोड्या वेळाने पाणी घालून एक उकळी आल्यावर झाकण ठेवू। 10 मिनिटांनी झाकण काढून परत एकदा भाजी मिक्स करून घेऊयात। बघा भाजीला किती मस्तपैकी तेल सुटलेलं आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला भाजी छानपैकी परतून घ्यायची आहे। आता मी परत एकदा झाकण ठेवून 10 मिनिट भाजी शिजवून घेणार आहे। आता 10 मिनिटांनी परत एकदा आपण चेक करूयात आपली भाजी शिजली आहे का ते। आता बघा छानपैकी भाजी शिजलेली आहे। अशा प्रकारे आता आपण त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करून भाजी बाजूला काढून घेऊयात। आता मी साईडला भाकरीची तयारी करून घेतली आहे। तर भाकरीमध्ये मीठ आणि पाणी मिक्स करून पीठ छानपैकी मळून घेऊयात। पीठ हे चांगल्या प्रकारे मळलं गेलं तर थापताना आपली भाकरी तुटत नाही। तर अशा प्रकारे पीठ छान मळून घेऊयात। मी पीठ मस्तपैकी मळून घेतला आहे। आता त्या पिठाचा छोटासा गोळा काढून आपण भाकरी थापण्यासाठी त्याला परत एकदा छानपैकी मळून घेऊयात। आता गोळा छान मळून झाला। आता खाली परातीमध्ये आपण थोडंसं पीठ टाकून भाकरी थापून घेऊयात। भाकरी छानपैकी थापल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तीळ टाकूयात। तीळ टाकून झाले की परत एकदा भाकरी थापून घेऊयात। छानपैकी पातळ भाकरी थापली तर ती मस्त फुगते। अशा प्रकारे आता आपण एका साईडला पाणी लावून घेऊयात तव्यामध्ये भाकरी टाकल्यावर। आता भाकरी खालच्या साईडने शेकली आहे तर आपण पलटून घेऊयात। तर अशा प्रकारे आपण बाजरीची भाकरी भाजून घेऊयात। बघा भाकरी साईडने फुगत आहे। तर अशा प्रकारे आपण बाजरीची भाकरी बनवू शकतो। तर मी इथे नैवेद्याचं ताट तयार करत आहे। रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।